नमस्कार मित्रांनो, मी आहे कुहू आणि ही आहे माझी आई. Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn our 2.6 lesson, Great Scientists Have a Questioning Mind. ही कुहू आहे आणि हिला तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप इच्छा होती. तिचं म्हणणं होतं की आई तू तुझ्या विद्यार्थ्यांना शिकवते, कोण आहेत ते, काय मला बघायचंय त्यांना. आता जेव्हा मी लाईव्ह करेल त्यावेळेस हिला भेटवेलच तुम्हाला, पण आता सध्या हिला 2 मिनिटासाठी भेटायचं होतं. आता पळा, आता मला शिकवू दे. तर नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत 2.6 हा लेसन. पण या लेसनची अशी एक खासियत आहे जी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपला हा जो व्हिडिओ आहे तो एका ग्रेट सायंटिस्ट बद्दल आहे आणि या ग्रेट सायंटिस्टची ओळख आपल्याला अब्दुल कलाम हे करून देतात. अब्दुल कलामांना कोण ओळखत नाही? तुमच्यासाठी तर काही नवीन नाही आहे, कारण तुम्ही अगदी इयत्ता 6वी पासूनच किंवा 7वीलाही अब्दुल कलामांबद्दल भरपूर अभ्यास करत आला आहात किंवा करतायत. पण या धड्याचं वैशिष्ट्य असं आहे की या धड्याला म्हणजे या लेसनचं वैशिष्ट्य की दिस लेसन इज रिटन बाय APJ अब्दुल कलाम and he was a great scientist and he was a president of India. सो आपल्या भारताचे ते राष्ट्रपती होते आणि त्यांनी खूप छान कारकीर्द गाजवली आहे. तर या धड्यामध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन आहेत दिलेले आहेत की तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड्स आहेत, त्या फील्ड कोणकोणते तुम्हाला आवडीचे आहेत, त्यातले कोणकोणते लोक तुम्हाला आवडतात, हे सगळ्या गोष्टी आपण 1 by 1 इथे शिकणारच आहोत. पण या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सगळ्यात प्रथम मिळतील. आणि हा धडा शिकवताना मला खास आनंद होतोय कारण हा 2.6 लेसन आहे आणि आत्तापर्यंत आपण 1.1 पासून सुरू केलेला आपला प्रवास 2.6 पर्यंत आलेला आहे. कारण आपण माय इंग्लिश बुक 7 या पुस्तकाचे एकूण एक लेसन आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठी असेल किंवा मग प्रत्येक लेसनचं वॉर्मिंग अप असेल किंवा मग त्या लेसनचा वर्कशॉप असेल, हे सगळं मी तुम्हाला इथे सोडून दिलेलं आहे. खूप लोकांच्या प्रतिक्रिया मला येत आहेत, मी तुमचा वेळ घेते माहिती आहे, पण खूप लोकांच्या प्रतिक्रिया येतात, खूप भरभरून कौतुक करतायत, शाबासकी देत आहेत. त्यामुळे खूप छान वाटतंय. मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे याबद्दल की तुम्ही इतकं प्रेम दिलं मला आणि त्यामुळे खूप हुरूप आलाय. म्हणजे मलाच नाही तर रवी सरांनाही खूप प्रेम दिलं. तुम्ही आपुलकीनं तुम्ही बोलता, कमेंट्स करता. मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे आणि तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघताय मला नक्की कळवाल. त्याचबरोबर तुमच्या आवडीचं कुणी ग्रेट सायंटिस्ट आहे का? जसं की APJ अब्दुल कलाम आहे, तसं तुमच्याही आवडीचं कुणी ग्रेट सायंटिस्ट आहे का की जे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला शेअर करायला आवडेल सगळ्यांबरोबर? तर आम्हाला नक्की सांगा. आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ते आपले प्रेसिडेंट होतेच. अँड फ्रॉम 2002 टू 2007 म्हणजे 2002 ते 2007 ते आपले प्रेसिडेंट होते. ही वॉज अवॉर्डेड भारत रत्न फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च. म्हणजे त्यांनी जे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे एक शास्त्रज्ञ म्हणून, तर त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया, म्हणजे भारताला एक प्रगत तंत्रज्ञान त्यांनी दिलेलं आहे देशाच्या सुरक्षेसाठी. ही लव्ह चिल्ड्रन आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की APJना म्हणजे अब्दुल कलामांना मुलं फार प्रिय होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल जेव्हाही बोललं जातं, जसं की चाचा नेहरूंबद्दल सांगितलं जातं नेहमी की चाचा नेहरूंना मुलं आवडायची, तसंच अब्दुल कलामांबद्दल बोललं जातं की त्यांना मुलं खूप प्रिय होती. भारतामध्ये जर भारत सक्सेसफुल होईल आणि जगावर राज्य करेल हे इतक्या अधिकाराने ते सांगू शकायचे, कारण त्यांना खात्री आहे की आपल्या देशामध्ये मुलांचा खूप मोठी संख्या आहे आणि ते एक चांगलं राष्ट्र निर्माण करू शकतात. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. म्हणजे त्यांनी इतकी पुस्तकं लिहिली आहेत ना, त्यातलं विंग्स ऑफ फायर जे त्यांचं आत्मचरित्र म्हणलं जातं की त्यांनी स्वतःविषयी खूप छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत. तर या सगळ्या त्यांना म्हणजे त्यांच्या एकूणच गोष्टी वाचून सगळ्यांना खूप प्रेरणा मिळते. तुम्हालाही वाचायला आवडेल विंग्स ऑफ फायर किंवा मराठीमध्ये त्याला अग्निपंख असं पुस्तकाचं नाव आहे. तर तुम्ही नक्की वाचा, एक प्रेरणा मिळते. आणि हीच ती वेळ आहे ना आपल्या आयुष्यातली जेव्हा आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं आणि आयुष्यात काहीतरी बनण्याची इच्छा होते. कारण आपल्या सगळ्यांना कुणी ना कुणीतरी विचारतं काय व्हायचंय तुला, काय होणार आहेस तू. जसं की मलाही प्रश्न विचारायचा आणि त्यावेळेस असं खूप वाटायचं यार मला काय आवडतं. तर तसं तुम्हालाही कुणीतरी असं वाटत असेल ना की यार मला याच व्यक्तीसारखं व्हायचं किंवा मला हेच प्रोफेशन निवडायचं.
अशी जी आपली इच्छा होते किंवा आपल्या आवडीचे लोक असतात त्या सेक्टरमधले, तर इथे त्यांनी खूप लोकांना प्रेरणा दिलेली आहे. तसं तुम्हाला कोणी प्रेरणा दिली असेल तर तुम्ही आमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करू शकता. In this passage he talks about another great Indian scientist C.V. रामन. कारण हा जो पॅसेज आहे यामध्ये फक्त ते स्वतःबद्दल बोलत नाहीये, देशाच्या वेगळ्या गोष्टींबद्दल बोलत नाही, तर हे इथे C.V. रामन यांच्याबद्दल बोलतात. C.V. रामन हे भारतातील ग्रेट सायंटिस्ट आहे. ते पहिले असे व्यक्ती आहे की ज्यांना एशियामधील असे एकमेव पहिले व्यक्ती की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल पारितोषिक हे जगातलं सन्माननीय पारितोषिक आहे, म्हणजे ज्याला खूप मान आहे आणि ते पारितोषिक C.V. रामन यांना मिळालं. तर C.V. रामन यांच्याबद्दल खूप इतकं माहिती आहे की नाही माहीत नाही मला, पण आज आपण त्यांच्याबद्दल जे काही गोष्टी माहिती करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला नक्कीच खूप प्रेरणा मिळेल. आपण आता जस्ट एक वॉर्मिंग अप सेशन बघतोय, त्याच्यानंतर वर्ड टू वर्ड मी तुम्हाला हा धडा एक्सप्लेन करून सांगणार आहे. इथे पेज नंबर 55 बघा. तर मला असं वाटतं मी जेव्हा धडा शिकवते ना, तुम्ही पुस्तक काढत जाय. बघा पेज नंबर 55 तुमचं ओपन करा. या पेज नंबरवरचे गंमत म्हणजे इथे तारा अँड फ्रेंड्स ऑलरेडी आहेत. आपण 1.2 मध्ये बघितलं तारा अँड फ्रेंड्सची मज्जा, त्यांचे सगळे टोटोए पॅडीए सगळेजण तिथे असतात कायम. तर इथे पण आहेत. तर आपण बघतोय की इथे काय म्हटलं त्यांनी, लिस्ट ऑफ 3 ऑफ युअर फेवरेट पीपल, म्हणजे तुमचे 3 आवडीचे लोक सांगायचे. ना टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज डू दे बिलॉंग, तर याच्यापैकी कोणत्या कॅटेगरीत ते बिलॉंग करतात. ॲड अ न्यू कॅटेगरी इफ नेसेसरी. कॅटेगरी म्हणजे काय की क्षेत्र असतात ना, कोणाला शेतकरी आवडतात, कोणाला सायंटिस्ट आवडतात. यातलं तर एक एक क्षेत्राबद्दल सांगते. सगळ्यात पहिले सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ. क्रिकेट प्लेअर म्हणजे खेळाडू. आता IPL चालू आहे त्यामुळे कदाचित तुमच्या मनावर आणि डोक्यावर क्रिकेटचा परिणाम असू शकतो खेळाडूंचा. ॲक्टर ॲक्ट्रेसेस, कलाकार, हिरो हिरोईन्स म्हणा. टीचर शिक्षक, तुम्हाला आहे का कोणते टीचर तुम्हाला खूप आवडतात, ज्यांच्याबद्दल तुम्हाला यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर सांगायला आवडेल, तर नक्की आम्हाला त्यांचं नाव सांगा. सिंगर म्हणजे गायक, डान्सर म्हणजे नृत्यांगना किंवा नृत्य करणारे. स्पोर्ट्स पर्सन म्हणजे एखादे खेळाडू. म्युझिशियन म्हणजे वादक. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. आता ॲक्टर ॲक्ट्रेस आर्टिस्ट फरक काय की थिएटर असतात ना, थिएटर आर्टिस्ट किंवा जे काहीतरी स्टेज परफॉर्म करतात, आणि आर्टिस्ट किंवा कलाकार असतात, चित्रकार असतात, पेंटर असतात, हे आर्टिस्ट. सोशल वर्कर म्हणजे सामाजिक काम करणारे. पॉलिटिकल लीडर म्हणजे नेत्यांना आपण पॉलिटिकल लीडर म्हणतो. प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणजे काहीतरी प्रगतिशील शेतकरी ज्यांना म्हणते प्रोग्रेसिव्ह फार्मर. सोल्जर म्हणजे सैनिक. हाऊसवाईफ म्हणजे घरात राहणाऱ्या. तर तुम्ही मला हाऊसवाईफ कसं काय प्रेरणा देऊ शकते, तर हाऊसवाईफ म्हणजे जी आपली आई असते किंवा आपली आजी असते किंवा आपली ताई असते किंवा आपली वहिनी असते, ते ह्या जगातले सगळ्यात बेस्ट लोक आहेत, कारण हे 24 आवर्स कामं करतात. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर सगळ्यात जास्त रिस्पेक्ट पाहिजे. मग हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या आईला थँक्यू बोलायला विसरू नका, कारण ती आपल्यासाठी खूप काम करते. आपली आजी आपल्यासाठी काम करते. आणखी नाही, तुमचे जेवढ्या पण स्त्रिया आयुष्यात आहे की ज्या आपल्यासाठी खूप काम करतात ना, त्यांच्या कामांना तास नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना पण या सेक्शनमध्ये इथे टाकलेलं आहे. डॉक्टर म्हणजे आपले डॉक्टर तर माहिती सगळ्यांना. पोलिसमन म्हणजे पोलीस. लॉयर, वकील, इंजिनियर, सगळ्या प्रकारचे अभियंते. आर्किटेक्ट म्हणजे जे आराखडा तयार करतात, आर्किटेक्ट. बिझनेसमन म्हणजे व्यापारी. आणि जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार. तर हे सगळे क्षेत्र आहे. सो माझ्या आवडीचे खास करून मला सोशल रिफॉर्मर खूप आवडतात. जसं की माझ्या स्वतःच्या मनावर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा खूप पगडा आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पगडा आहे, शिवाजी महाराजांचा पगडा आहे. हे विचार मला खूप खूप जास्त प्रेरणा देतात. आणखी नाही, आत्ताच्या सध्याच्या काळातले खूप शिक्षक आहेत, खूप लोक आहेत की जे खूप प्रेरणा देत असतात. तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी असेल की जे तुम्हाला इन्स्पायर करतंय तुमच्या आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी. डिस्क्राईब ओरली इन सेंटेन्स ऑर 2. तुम्ही ओरली फक्त डिस्क्राईब करा त्यांच्याबद्दल. व्हॉट ईच ऑफ अबाउट डू अँड द स्पेशल रिक्वायरमेंट्स ऑफ देअर प्रोफेशन, आणि त्यांच्यासारखं होण्यासाठी काय प्रोफेशनल रिक्वायरमेंट पाहिजे. फॉर्म ग्रुप्स 4 or 5. आता लॉकडाऊन आहे त्यामुळे तुम्हाला आता ग्रुप्स करता येत नाहीयेत, पण तुम्ही स्वतः याच्याबद्दल विचार करू शकता ना की कोणीतरी असं असेल की ज्याला बघून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळत असेल. डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी अँड व्हॉट यू हॅव टू डू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचं जे ध्येय आहे, तुम्हाला जे आयुष्यात व्हायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता. आता आपण काय करूयात,
जसं की ते उदाहरण दिलंय की फार्मर्स ग्रो फूड क्रॉप्स फॉर ऑल, आय विल यूज न्यू मेथड्स, आय विल बी प्रोग्रेसिव्ह फार्मर. मला व्हायचंय प्रोग्रेसिव्ह फार्मर, मला शेती पिकवायची इच्छा. कुकिंग इज अन आर्ट, आय वॉन्ट टू बी अ शेफ. मला शेफ व्हायचंय कारण कुकिंग हे आर्ट आहे. शेफ्स डू सो मेनी एक्सपेरिमेंट्स इन द किचन. जर कोणी म्हणत असेल ना, आई किंवा किचनमध्ये काम करणारे लोक फक्त किचनचं काम करणार, तर मी म्हणाल की त्यात सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंट हे किचनमध्येच होतात. त्याच्यामुळे तिथे ते फार भारी सेक्टर असतं. सो अशा प्रकारे तुम्हाला काय व्हायचंय, कोणतं सेक्टर तुम्हाला निवडायचं तुम्ही ठरवून घ्या. आता आपण हा धडा जो आहे तो वर्ड टू वर्ड हा समजून घेऊया. सर्वात प्रथम आपण या धड्याचा अर्थ नावाचा अर्थ समजून घेऊ की ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महान शास्त्रज्ञांना काय असतं, क्वेश्चनिंग माइंड म्हणजे प्रश्न विचारणारं किंवा प्रश्न निर्माण असणारं डोकं असतं. कारण जी गोष्ट आपल्याला दिसते ना ती त्यांनाच दिसेल असं त्यांना वेगळ्या दृष्टीने दिसू शकते किंवा प्रत्येक गोष्टी त्यांना प्रश्नही पडतात. ग्रेट सायंटिस्ट माइंड्स आर रेस्टलेस विथ अ क्वेश्चन्स. म्हणजे जे महान शास्त्रज्ञ असतात त्यांचं डोकं कसं असतं की सतत प्रश्नांनी भरलेलं असतं. दे कीप आस्किंग आणि ते सतत विचारत असतात. वाय डज दिस हॅपन, हे असं का घडतं, कॅन आय मेक इट बेटर, आणि हे जे घडतंय याला मी याच्यापेक्षा पण चांगलं करू शकतो का, और व्हॉट मोर कॅन दिस डू, किंवा याच्यापेक्षा आणखीन काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं का. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट. चला आता आपण एखादा महान शास्त्रज्ञांचा अभ्यास करूया. एक उदाहरण देईल मी फक्त की जेव्हा आपल्याकडे मोटारी नव्हत्या विहिरीतनं पाणी काढण्यासाठी आणि तेव्हा मोट वापरली जायची की गुरांच्या साह्यानं एका चांबडी पिशवीच्या साह्यानं विहिरीत आपण दोर ओढवून मग ते पाणी बाहेर काढलं जायचं. पण नंतर मोटारीचा शोध लागला आणि पाणी विहिरीतनं बाहेर काढणं खूप सोपं झालं किंवा हवं तिथं घेऊन जाणं खूप सोपं झालं. असंच काही शास्त्रज्ञांना प्रश्न पडले असतील ना की आपण काय बेटर करू शकतो. who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. आइन्स्टाईन हे महान शास्त्रज्ञ आहेत आणि यांच्याच काळामध्ये CV रामन हे एक ग्रेट सायंटिस्ट होते आणि ह्या दोघांमध्ये अंतर किती होतं, 5,000 किलोमीटरचं प्रदेश वाईज. ते कुठे होते आइन्स्टाईन, ते जर्मनी, किलोमीटर्स ईस्ट जर्मनीच्या पूर्वेला होते ते. बॉर्न इन तिरुचिरापल्ली. ज्या शास्त्रज्ञांबद्दल आपण माहिती घेतो ते कुठे जन्माला आले, तिरुचिरापल्ली इन सदर्न इंडिया म्हणजे भारताच्या दक्षिणेला जन्माला आले. इन द इयर 1888 म्हणजे 1888ला आले. रामन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. म्हणजे ते वाढलेच असे की भारताचे अतिशय महान शास्त्रज्ञ म्हणून. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. He was a bright student म्हणजे ते एक अतिशय हुशार विद्यार्थी होते right from the start म्हणजे सुरुवातीपासूनच, and was deeply interested आणि त्यांचा प्रचंड इंटरेस्ट होता in optical science and acoustics. आता ऑप्टिकल सायन्स आणि अकॉस्टिक्स म्हणजे काय समजून घ्या. ऑप्टिकल सायन्स ही फिजिक्सची एक ब्रांच आहे आणि अकॉस्टिक्स मीन्स इन ऑप्टिक्स अकॉस्टिक और कॉस्टिक नेटवर्क इज द एनव्हलप ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्टेड कर्व. म्हणजे पाण्यामध्ये कर्व तयार होतो बघा एखादा प्रकाश पाण्यात गेल्यानंतर. एकूणच प्रकाशाविषयीचा अभ्यास आपण असं म्हणू शकतो ते करत होते. प्रकाशाचं शास्त्र एकूणच समजून घेत होते ते, त्यांचा अभ्यासाचा भाग होता. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produced more melodious sounds than any other percussion instrument. म्हणजे काय, आता शब्द समजून घेऊया. आता दिस इज वॉट परहॅप्स लेड हिम. आता हे शास्त्रज्ञांबद्दल ऐकतोय म्हटल्यावरती आपण अगदी सोप्या भाषेची अपेक्षा नाही करू शकत ना. तर आता काय झालंय बघा, दॅट द मृदंगम म्हणजे एक वाद्य आहे अँड द तबला हे पण वाद्य आहे, प्रोड्यूस मोर मेलोडियस म्हणजे अगदी मधुर साऊंड्स आवाज दॅन एनी अदर परक्युशन म्हणजे काय तर ढोल किंवा इतर वाद्य जे असतात ना त्याला परक्युशन म्हणतात इन्स्ट्रुमेंट्स. ही वॉज अ फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स आणि त्यांना ना रंगीत वेगळ्या गोष्टींचं फार आकर्षण होतं. बी इट अ फ्लावर म्हणजे फुलं रंगीत असतात, बटरफ्लाय ते रंगीत असतात, और जेम म्हणजे रत्न किंवा माणकं असतात ना कलरफुल, त्यांचं खूप आकर्षण होतं. रत्न किंवा माणिकला जेम म्हणतात. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आणि केप्ट सिकिंग म्हणजे त्यांना
प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असते, प्रत्येक गोष्टीचा त्यांना अभ्यास करायचा असतो. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ते काय म्हणतात, ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणतात. कशामधलं, की आवाजाबद्दल आणि आवाजाशी रिलेटेड जे फिजिक्स आहे तर त्याच्याबद्दल ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणतात. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकटा. म्हणजे एक जहाज चाललेलं असतं द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स द कॅलकटा. ऑन बोर्ड वॉज यंग C.V. रामन हू हॅड डिलिव्हर्ड टू अ लेक्चर ऑन अकॉस्टिक ऑफ द व्हायोलिन इन लंडन. म्हणजे ते लंडनला गेलेले असतात C.V. रामन आणि अकॉस्टिक म्हणजे प्रकाशाच्या विषयी किंवा प्रकाशाचे तरंग जे कर्व निर्माण करतात एकूणच त्याच्याबद्दल त्यांचं एक लेक्चर असतं. आणि ते लेक्चर कशाबद्दल असतं, तर व्हायोलिन हे जे वाद्य आहे आणि त्याचा जो एक आवाज निघतो आणि एकूण त्याबद्दल त्यांचं लेक्चर असतं. त्यावेळेस ते तिकडे गेलेले असतात लेक्चर द्यायला. डिलिव्हर म्हणजे द्यायला गेलेले असतात. आणि येताना ते जे जहाज आहे ते कॅलकटा म्हणजे कलकत्ता जे आत्ता आपण बोलतो तिकडे येत असतं. ही वॉज नाव ऑन द शिप्स डेक. डेक म्हणजे काय, की आपण हे जे जहाजाचा असा किनारा असतो ना तिथे ते उभे असतात, त्याला डेक असं म्हणतात. गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन. गेझिंग म्हणजे एकटक नजर देऊन पाहणं, त्याला गेझिंग असं म्हणतात, की समुद्राच्या निळाशार ते पाण्याला बघत असतात. ॲज ही ग्लान्स अप द स्काय. आणि ते आकाशाकडे बघतात. विच वॉज द सेम शेड ऑफ द ओशन. आणि ते म्हणतात अरे आकाशाची पण सेमच शेड आहे, पाण्याची पण सेमच शेड आहे, ब्ल्यू ब्ल्यू. अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप इन हिज हेड. तुम्ही कधी पॉपकॉर्न खाल्लेत का, पॉपकॉर्नचे दाणे टाकले आणि त्याला जरा गॅस ऊर्जा मिळाली, काय होतं फडफड असे तडतडून पॉपकॉर्न फुलतात, तसे त्यांच्या डोक्यात प्रश्नांची मालिका सुरू झाली. वाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर. का बरं हे दोन्ही रंगामध्ये आहे. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑकरन्स. आणि असं निर्माण होण्यामागे समथिंग हॅपन्स ऑर एक्झिस्ट, म्हणजे असं सगळं असण्यामागे काय नेमकं कारण आहे, असं त्यांच्या डोक्यात प्रश्न निर्माण व्हायला लागले. His mind seemed to suggest that the reason could be scattering of light by water molecules. त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार यायला लागला, कदाचित याच्या मागचं कारण असं असेल की पाणी स्कॅटरिंग म्हणजे प्रकाशाचं जे परावर्तन होतं किंवा प्रकाशाचे किरण जे फेकले जातात ते पाण्याच्या मॉलिक्युल्स म्हणजे रेणूंवर पसरून हे सगळं असं होतंय का. अँड हिज थिअरी वॉज येट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. पण शास्त्रीयदृष्ट्या त्यांची थिअरी प्रूव्ह होणं म्हणजे विज्ञानामध्ये कुठली पण गोष्ट सिद्ध होणं फार गरजेचं असतं. वेन द शिप अँकर्ड ॲट कॅलकटा. अँकर्ड म्हणजे जेव्हा स्थिरावते ते जहाज. द यंग मॅन इमिजिएटली वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थिअरी. लगेच ते कामाला लागले, कारण त्यांची थिअरी होती की जे आकाशामध्ये किरण पसरलेले असतात त्या किरण त्या पाण्यातल्या मॉलिक्युल्स म्हणजे रेणूंवर पसरून मग तो रंग प्राप्त होतोय का, नेमकं काय होतं त्यांना अभ्यास करायचा असतो. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स अँड द सायन्स ऑफ लाईट. त्यांचा जो प्रकाशाचं शास्त्र आहे आणि एकूणच सायन्स ऑफ म्हणजे आपण म्हणतो ना उजेडाचं किंवा लाईटचं जे शास्त्र आहे, रिझल्टेड इन द डिस्कव्हरी ऑफ द रामन इफेक्ट. आणि यालाच रामन इफेक्ट असा शोध लावला गेला. ही अनाऊन्स इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. आणि त्यांनी सगळा जो त्यांचा रिसर्च होता तो 1928 साली अख्ख्या जगाला सांगितला. द डिस्कव्हरी ओन हिम द नोबेल प्राइज. आणि या शोधाबद्दल त्यांना नोबेल प्राइज मिळालं फॉर फिजिक्स in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. म्हणजे आशिया खंडातल्या एका माणसाला पहिल्यांदा हा सन्मान मिळाला होता. द डे ही डिस्कवर्ड द रामन इफेक्ट. आणि ज्या दिवशी त्यांनी हे रामन इफेक्ट शोध लावला होता 28 फेब्रुवारी वॉज लेटर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. आणि आपल्या देशाचा नॅशनल सायन्स डे हा 28 फेब्रुवारी आहे. लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येऊ शकतो हा प्रश्न. सो 28 फेब्रुवारी हा काय आहे, नॅशनल सायन्स डे. आणि काय आहे, कारण त्या दिवशी त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता. इवन बिफोर दिस हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅड बीन एक्नॉलेज दॅट ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ रॉयल सोसायटी इन 1924. रॉयल सोसायटी ही विज्ञानातली खूप मोठी सोसायटी आहे, मानाचं स्थान त्यांना मिळालं होतं या त्यांच्या शोधाबद्दल. यू वुड हॅव लर्न्ड अबाउट द रामन इफेक्ट. तुम्ही कदाचित त्याच्याबद्दल वाचलं असेल रामन इफेक्टबद्दल इन डिटेल ॲट स्कूल. तुमच्या शाळेमध्ये कदाचित त्याबद्दल अभ्यास झाला असेल. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स. आणि या इफेक्टच्या परिणामामुळे 2000 केमिकल कंपाऊंड शोधले गेले, स्ट्रक्चर समजून घेता आलं. सो हा त्यांचा इफेक्ट आहे, याचा खूप मोठा फायदा एकूणच विज्ञानाला झाला आहे.
अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रामन यूज टू प्रूव्ह हिज थिअरी वॉज. म्हणजे त्यांची ही थिअरी सिद्ध करण्यासाठी रामन यांना किती रुपयाचं मटेरियल लागलं माहिती का तुम्हाला? मिझली 200 रुपीज. म्हणजे अगदी कमीत कमी म्हणजे 200 रुपये त्यांना लागले असतील फार फार तर, असं इथे म्हटलंय. रामन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाईन टू लॅबोरेटरीज. म्हणजे रामन यांचं स्पष्ट मत होतं की शास्त्रज्ञांना आहे ना, आपण म्हणतो ना, अरे मी खूप गरीब आहे, नाहीतर अरे माझ्याकडे सामानच नाही आहे, मला इंग्लिशच येत नाही आहे, मला नीट अभ्यासच समजत नाही, अरे मला शिकायला शिक्षकच नाही आहे, अशी कुठली कारणं नसतात म्हणजे वैज्ञानिकाला. त्याला लॅब असो नसो काही असो, तू त्याला शोध लावायचा ना, तो कसाही लावणार, अभ्यास करायचा आहे कसाही करणार, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. दे शुड सर्च अराउंड देमसेल्व्स अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डिंग्स विथ नेचर. आणि ज्याला अभ्यास करायचा, याला शोध लावायचा, तो त्याच्या अवतीभोवती याची उत्तरं शोधत असतो आणि लावत असतो. निसर्गात त्याला बरीचशी उत्तरं मिळतात. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग. आणि इसेन्स ऑफ सायन्स म्हणजे काय? आपण म्हणतो ना, एखाद्या सुगंधाचा इसेन्स असतो, तसं विज्ञान कसं आहे माहिती का, की इंडिपेंडंट जो थिंक करतो ना, नाही तर कुणीतरी कोणाचं तरी काहीतरी घ्यायचं मटेरियल आणि ऐकायचं, वाचायचं आणि मग त्याच्या स्वतःचा शोध लावायचा, इंडिपेंडंट थिंकिंग नाही आहे. जो अभ्यास करतो, समजून घेतो आणि स्वतःचे शोध लावतो, ते इंडिपेंडंट थिंकिंग आहे. अँड हार्डवर्क, आणि त्याला अथक परिश्रमाची जोड महत्त्वाची. अँड नॉट इन इक्विपमेंटमध्ये नसतो शोध असतो विचारांमध्ये. हाऊ ट्रू, आणि हे खरंच आहे. दो द ओशन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर. कारण समुद्र आणि पाण्याचा रंग नेहमीच निळा होता ना. इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक टू फाइंड द रिझन्स बिहाइंड इट. आणि या सगळ्यासाठी सायंटिफिक डोकं होतं त्यांचं, म्हणून हा सगळा शोध लावला. नाहीतर पूर्वापारापासून पाणी आणि आकाश तर निळच आहे ना. तर मग या सगळ्यासाठी काय पाहिजे, की कारणं शोधण्याची एक वृत्ती पाहिजे, असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला सांगतात. जर तुम्हाला या धड्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. आणि याचे जे साईड क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सगळे वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये देणार. आपला धडा आता शिकून झालेला आहे आणि तुम्हाला तो नक्की समजला असेल ट्रान्सलेशन. इयत्ता 7वीचा आपण आणखीन एक चॅनल काढला आहे, ज्याचं होम पेजवर तुम्हाला त्याचा इयत्ता 7वी म्हणून हा चॅनल आहे, ज्याच्यात तुम्हाला सगळे तुमच्या रिलेटेड 7वीशी रिलेटेड व्हिडिओ त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहे. तुम्ही तो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे इंग्लिश वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत छान अभ्यास करा. बाय बाय.